ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण येत नाहीत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर चंद्रकांत पाटलांनी आमची काळजी करू नये, संजय राऊतांचं प्रत्युत्तर. अंबादास दानवे विरोधात खैरे ठाकरेंकडे तक्रार करणार. खैरेंनी तक्रार करावी असं म्हणत दानवेंचं प्रत्युत्तर. तर खैरेंसाठी शिवसेनेची दारं बंद, संदीपान भुमरेंचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वीच शिरसाटांनी खैरेंना दिली होती ऑफर. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा खळबळजनक दावा. बोगस एन्काउंटरसाठी 50 कोटींची ऑफर असल्याची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली. काँग्रेसने बाबासाहेबांचा नेहमीच अपमान केला, मोदींचा आरोप. तर भाजप डॉक्टर आंबेडकरांची शत्रू, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा पलटवार. छत्रपती शिवरायांचं स्मारक राजभवनाच्या जागेतच व्हावं, उदयनराजे भोसलेंची भूमिका. राज्यपाल शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का, राजेंचा सवाल. मुंबई गोवा महामार्गासाठी नितीन गडकरींची नवी तारीख. काळजी करू नका, जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होणार, नितीन गडकरींचं वक्तव्य. मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप मागे, कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचं सरकारचं आश्वासन. मुंबईकरांना दिलासा. नाशिकमध्ये डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मात्र डीजेमुळे मृत्यू झालाच नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण. अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील 3ऱ्या अहवालावरती महत्त्वाचा निर्णय.